जय भीम जय महाराष्ट्र मित्र, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ शूट करतोय. काही कारणांमुळे आपण व्हिडिओ काढला नव्हता आणि त्याच्यामुळे आपण शूटही नाही केला. तर हा आपला खूप दिवसानंतरचा आजचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आज या निमित्ताने आहे की आपण चाललो आहे गावी. तर गावी चाललेत पालखी, होळीची पालखी सर्वांच्या गावी आहेत. तर आपला कोकण म्हणजे तर जास्त करून पालखीसाठी फेमस असतो शिमगा महिना म्हटलं तर. तर आता रत्नागिरी आपला आहे गाव साखरपा आणि गाव मुर्शी. तर आपण तिकडे आज आपली पालखी येणार आहे 10 तारखेला. तर आपण आज ट्रिप चालू केलं आहे. तर इथून आपण जाणार आहे बाईकवरती मुंबई टू रत्नागिरी. तर हा आपला फर्स्ट ट्रॅव्हल आहे, माझाही फर्स्ट ट्रॅव्हल आहे बाईकवरून गावी जायचा. तर बघूया हा अनुभव कसा असतो. तर आज तर आम्ही निघणार होतो 4 वाजता, झाले उशीर आणि खूप रात्री पॅकिंग वगैरे करण्यामध्ये उशीर झाला. तर आता वाजले 5-5:30. आता 6 वाजेपर्यंत निघायचं म्हटलं तर आमचं आता झालं. इथे पॅकिंग पण झाली आहे. तर इथे पॅकिंग झाली आहे, बॅग वगैरे आहे. बाईकवरती जास्त करून नाही घेऊ शकत म्हणून 1-2 बॅग घेतला आहे. हा आमचा कार्टून झोपला इथे, अजून उठला नाही. तर आम्ही गेल्यावरती बघू काय रडा घालतोय. हेल्मेट्स आणि ते मम्मीने बनवलं आहे काय आमच्यासाठी नाश्ता. मम्मी काय बनवते? इडली. जोरात बोल ना जरा. इडली बनवते. अच्छा इडली. हे बघा इडली, मम्मीने एकदम सांबार. असे गोल गोल एकदम भारीवाले इडली बनवलेत. सकाळी सकाळी उठून मम्मीचं हे एक मेहनत खूप चांगली. हे एक सांबार, सांबार और चटणी. चटणी पण आहे. तर चला बघूया कसा होता. मी पण अजून आंघोळ नाही केले. दीदीची झाली तयारी आमची. दीदी काय करते बघूया जरा. अच्छा दीदी इज गेटिंग रेडी. तर दीदीची तयारी चालू आहे. कशाला ठोकलं होती झाले? अरे तू रेडी नाही झाली अजून? हां लवकर. तर दीदी आता रेडी होते. तर बघू. मी होतो रेडी, मी दीदीची आंघोळ झाली, मी बाकी आहे. तर चला खूप उशीर झाला आहे, 6 वाजायला आले. तर ऑलमोस्ट मला दिसत असतं तर बघा 1 मिनटं, 6 वाजायला आले. 6 वाजता निघायचं होतं तर इथे झालं उशीर. आपण रेडी होऊया आणि बघूया लवकर पटकन भेटूया पुढे. चला. तर चला मी झालो आहे रेडी. 15 मिनटात झालं, 15 मिनटात रेडी झालो मी. इथे दीदी पण तयारी चालू आहे. दीदी झालं की नाही तुझं? अजून तुझा बॅगच भरतेस तू? काय खजाना शोधते वाटतं. खजाना आहे. कितना रुपया आहे दिखा. अरे पैसा ही पैसा आहे. तर मम्मीने पण आम्हाला नाश्ता वगैरे काढून ठेवलाय. तर बघूया जरा. मम्मी कार्टून झोपलाय आमचा अजून इथे तसाच. हा आमचा सेकंड कार्टून आहे. मिठो हाय हाय बोल. आवाज दे. आवाज नाही देणार. पोपट हो गया. पोपट ही पोपट कर रहा है. इथे मम्मीने असा मस्तपैकी नाश्ता काढून ठेवला आहे. तर आम्ही आता नाश्ता करू. चला नाश्ता करू आणि निघताना भेटूया लगेच लवकरच. चला भेटूया पुढे. तर इथे आपलं झालं आहे नाश्ता, आपण रेडी झालो आहे. तर इथे बघू शकता मस्त आपला आउटफिट असा आहे एकदम सिम्पल. हेल्मेट घ्यायचं राहिलं आहे. मिठू बाय. हे मिठू, मिठू, मिठू बाय. बाय नाही बोलणार, नाही आवाज देणार. दुसऱ्यांदा पण पोपट. दीदी हे घे तुझा, हे तुझं हेल्मेट. जीप आहे डोंट वरी. हां आणि हा माझा हेल्मेट. हेल्मेट बघू शकता आहे. गाडी पण एकदम मस्त मॅचिंग केलं. मम्मी चल बाय, निघतो आम्ही. पकड. हेल्मेट ठेवतो इथे. आणि हे आमचे 2 बॅग. अरे एक बॅग कुठे गायब झाला? अच्छा एक बॅग इथं आहे. तर चला आपण आता निघतोय. हे बघ हे बघ काढून बघा. आताच हेल्मेट घालून बसले. अरे गाडीवर बसल्यावर हेल्मेट घालायचं आता नाही. कुठला का नाही येणार? ते हेल्मेट बसतोय बरं, सगळ्यांना बसतो. तू तुझं असं हे पाठी हे लावलं तर कसं? हां 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 ठीक आहे चालेल बघतो. ओके पडतो. 2 मिनिटं आता. मग मिश्रीने सांगितलं पाय पडायला लागेल सगळा. अरे अरे हेल्मेट पडला ते बघा. चला आम्ही खाली जाऊ आणि मग भेटू लगेच. तुम्हाला खाली दाखवतो बघा कसं आहे गाडी वगैरे आपल्याकडे. चला. आता CNG टाकल्यावरती आपण ट्रिप त्याला किलोमीटर बघूया किती जाते.
याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित, नंबरिंगच नाही दिसत आहे. 114. आपल्याला 3 कांडी आहे. तर आपण CNGला आता टाकू. CNG टाकून आता बघू कसं किती किलोमीटर देते. कारण की ऑलरेडी CNG आहे, तर एक्झॅक्ट मला कॅल्क्युलेट करता नाही आलं. तरी पण एक अंदाज आसपास मी एकदम प्रॉपर तर नाही, पण थोडंफार आपण कॅल्क्युलेट करूया किती जात आहे करून. ठीक आहे, चला भेटू पुढे. तर काय इथे आपण आलो आहे CNG भरायला. तर आता आपण थांबलो आहे. दिदी पण आहे, दिदी आहे बघ. हाय. तर इथे आपली गाडीत CNG भरते. आता बघू कितीचा CNG बसतो. मोस्ट 81 रुपीज पर किलो CNG आहे. तर कितीला फुल होते आपण बघूया. लांब राहते ती. तर ही आपली गाडी इथे यार मस्त दिसते. तिथे गाडी बघ, गाडी किती भारी दिसते. ही आमचा कुली मॅन, आमचा कुली बघा फुल दोन्ही हेल्मेट आणि बॅग घेऊन बसलाय. झाले फुल. तर फ्रेंड्स आपलं CNG वरून झालं आहे. आपल्याला जो पहिला CNG फुल झाला आहे, तो मतलब ऑलरेडी आपलं CNG बाईकमध्ये 2-3 कांड्या होत्या. मीन्स आता जो CNG फुल झाला आहे तो 95 रुपीजमध्ये. तो 95 रुपीजमध्ये 117 किलो बसतो. म्हणजे आपला 2 किलोचा बाटला आहे. तर त्या ॲप्रॉक्स प्रेशरवरती डिपेंड आहे की किती बसतो किती नाही. तर आता आपण ट्रिप करूया 0 आणि इथून स्टार्ट करूया की आपल्याला आता किती जाते. ट्रिप 1 0, ट्रिप 2 0 आणि आपली किलोमीटर आता आहे 3175 किलोमीटर आपली चालली आहे गाडी. तर आता आपण ब्लूटूथला कनेक्ट करून घेऊया फोनला पण. आपली BT वर्जन आहे. तर हे आपलं हेल्मेट सगळ्यांनी घालावं. तर बघू जरा ब्लूटूथ कनेक्ट करून. आपला ब्लूटूथ कनेक्ट झाला पाहिजे ऑलमोस्ट, कारण की ऑलरेडी याचा कनेक्ट कसा आहे. लेट चेक. गाडी स्टार्ट करायला लागेल आय थिंक. चार्ज कनेक्ट डिवाइस नेम काय दाखवत नाही, पॅरिंग होत नाही. 2 मिनटं तुम्हाला दाखवू, लगेच भेटूया. स्टार्ट करूया. आधी मी ब्लूटूथ कनेक्ट करून घेतो मोबाईलला. कोणाचा कॉल आला तर त्याचं कळणार नाही. बाईकवरती आपण जास्त यूज नाही करत. आणि मेक शुअर गाडी चालवताना प्लीज वेअर हेल्मेट. आता मी पण हेल्मेट घालणार आहे. आता आपण CNG पंपपर्यंत येतो म्हणून आपण हेल्मेट नाही घातला आहे. ही आपली सेफ्टी आहे. त्या सेफ्टीसाठी आपण हेल्मेट घातला पाहिजे. की आपण विचार करतो गाडी केसं खराब होणार हे ते, असं काही नाही. पण डोकं असेल तरच गाडी चालवाल, नाहीतर नाही. ओके ठीक आहे, चला भेटूया लवकर. हेल्मेट घातलं आहे मी, आता स्टार्ट करतो आहे. आता इथे आपण पहिले इथून आपण आता आहे डोंबिवलीला खोनी गावामध्ये. तो खोनीच्या इथून आपण तलोजा मार्गे जाणारे आपला पहिला स्टॉप आहे पनवेल. पनवेलच्या इथून बघूया आपल्याला पुढे म्हणजे किती डिस्टन्स मला कवर करावा लागतो आहे आणि कसं जातो. आता वाजायला आले 6:55 होत आहेत. 7 वाजलेत. नेक्स्ट स्टॉपमध्ये आता पनवेलला घेणार आहे. तर पनवेलला बघूया किती टाईम जातो आम्हाला जायला. मेक शुअर की ट्रॅफिक नसेल तर लवकर पोचू. आम्ही जेवढं लवकरात लवकर होईल की आम्ही पोचायचा प्रयत्न करणार. कारण की म्हणून आम्ही सकाळी लवकर निघणार होतो, पण निघायला भेटलं नाही. तर ऑलमोस्ट उशीर झाला आहे. तर लवकर डिस्टन्स कवर करायला लागेल. आहे ना दिदी? हे दिदी तर एकदम उशिरा झोपलो. आमचा टाईमपास असाच असतो. दिदी तर फुल एकदम हेल्मेट घालून ती भारी दिसते. तू एकदम झिप पर्सन. चला भेटूया. हे माझं हेल्मेट खाली येत नाही. हां आला. भेटूया. तुम्हाला दाखवूया पुढचं. चला भेटूया लवकर.
आता आपण पोचलो आहे पनवेलला. तुम्ही बघू शकता पनवेलचा ओरियन मॉल. आणि ह्या ब्रिजने आपल्याला जायचं आहे सरळ. आता झाले 7:30, वाजलेत 7:30. तिथे कसं वाटतं ट्रिप? मस्त. तर आता बघू. हा आपला पहिला स्टॉप झाला इकडे पनवेलला. आता कसं आपल्याला आता स्टँड नाही, तर पुढच्या यायला आपण आता मोबाईल आता हातातच ठेवला आहे. तर आता ह्याच्यात दाखवतोय किती दाखवतोय 5 तास समथिंग 5 hours. हो याच्यात 5 hours 39 minutes 292 किलोमीटर दाखवतोय. आपण आता ऑलमोस्ट मारले किती किलोमीटर? 23 किलोमीटर झाले आपल्या पनवेलला. बघू आता नेक्स्ट स्टॉपला कुठे आपल्याला जिथे मोबाईल स्टँड वगैरे भेटेल तर आपण तिकडे थांबू. आणि आपल्याला मोबाईल स्टँड वगैरे इन्स्टॉल करायचं आहे तर मोबाईल स्टँड आपण इथे लावून घेणार आहे. पण मोबाईल असा राहील तर प्रॉपर आपल्याला शूट आपला मॅप बघता येणार. कारण की आमची डायरेक्शन मॅडम कॅमेरा आणि डायरेक्शन दोन्ही नाही करू शकत. चला निघा लवकर, खूप उशीर झाला आहे. तर भेटूया पुढे आता स्टँड लावताना, तेव्हा आपण भेटू त्या टायमिंगला बघू. आणि आवाज जर येत असेल नॉईजचा आजूबाजूला ते अवॉइड करा, कारण की आपल्याकडे माईक्स वगैरे नाही. तर चला भेटूया पुढच्या शॉपला, भेटूया लगेच. आम्ही आता परत थांबलो आहे सेकंड फिलिंगला CNGच्या. तर आता आपण तर बघू शकता 98ला आपली 98 किलोमीटर पूर्ण गेली. ऑलमोस्ट आपल्या याच्यामध्ये होते. हां मग आपला ऑलरेडी CNG म्हणजे होते थोडीफार. तर आता एक्झॅक्ट कळेल म्हणजे CNG आहे एक कांडी तरी आहे, तरी पण चालेल त्याच्यामध्ये. तरी बघतोय आपण की किती जाते. तर आता कितीला फुल होते बघूया, किती पडते. प्रेशर किती आहे? 96, 98. प्रेशर हाय, प्रेशर तर हाय, चांगला आहे, काय टेन्शन नाही. किती कसं वाटतंय? तर 109चा फिलिंग झाला आहे. 109ला 135 किलो, 135 kg. बघूया आता पकड. तर बघू शकता आपण आता CNG भरलेलं आहे. तर आपण थांबलो आता इथे हवा चेक करायसाठी की प्रेशर मला थोडंसं कमी जास्त वाटत होतं. हिला आलाय कंटाल, बोलते मला कोली बनवलंय. कसं वाटतंय ती? काय बनवलंय? तर CNG तर भरून झाली आपली. तर आपण आता थांबलो आहे हवा प्रेशर चेक करायला हवं आहे टायरची, कारण की थोडंसं डिसबॅलन्स वाटते गाडी. काय एवढं इश्यू नाही, कंटिन्यू रनिंग आहे तर काय वाटत नाही. तर बघूया आता पुढे अजून किती जाते. आता मला परत किलोमीटर ट्रिप करावं लागेल की आता 98ला बघ बोललो ना तुला, 98ला पूर्ण गेली. किती 98ला 99 म्हणजे ठीक आहे. 95ला समथिंग आपण केलं ना, है ना. मग बघूया पुढे कसं आहे, किती जातं किलोमीटर अजून काय होतं. चला भेटूया पुढे. तर आता आम्ही थांबलो आहे. खूप ड्राईव्ह केला आहे. CNG आम्ही 2 वेळा रिफिल केलं. तो 2 वेळा आम्ही जेव्हा केलं तो आता तिथं मी व्हिडिओ नाही काढला, कारण की मी बोललो आता सारखं काढण्यात तो व्हिडिओ खूप लेंदी होणार. आणि आता आम्ही थांबलो आहे. पुढं पोचलो आपण चिपळूण. हां, आम्ही आता चिपळूणला ब्रेक घेतला आहे, कारण की खूप ड्राईव्ह करून दोघांचे कंबर गेले. तिथे कसं वाटतंय? कसं वाटतं ना एक्सपिरियन्स? लिटरली एवढं लांब ट्रॅव्हल करणं ऑन बाईक इट्स नॉट इझी. ओपन आहे, जाम कंबर दुखतं. बाप रे, पहिली ड्राईव्ह आहे एवढी लॉंग टूर आम्ही दोघं करतोय. हा दीदी, आमच्या दोघांचं ड्रीम होतं की आम्ही जाऊ कुठे असं लॉंग टूर करू.
लॉंग टूर जाम भागात पडायला लागलाय. मला वाटतं घरी गेल्यानंतर आपण झोपणारच होती दोघं जण आहे ती. आता आम्ही निघतोय परत. झालंय आता आमचा ब्रेक झालो, थोडा रेस्ट केलाय. गाडीला पण थोडी रेस्ट दिली आम्ही. तर आता बघू आता काय आम्हाला ड्रॉप ऑफ दाखवत आहे काहीतरी. आता वाजले किती दिदी बघ, टाइम बघ काय झालंय. आता वाजले आय थिंक 12:20 होत आहेत. 2 पर्यंत पोहोचू. 12:20 होत आहे. 2:10 आय थिंक 2:16 पर्यंत पोहोचू आपण. म्हणजे अशीच मला तर आपण जेव्हा हिशोबाने चाललो आहे ब्रेक घेत घेत मला वाटतं 2:30 वाजेपर्यंत पोहोचलो. आता आम्ही आहे चिपळूणला. चिपळूण या रोडवरती हायवेवरती आहे आम्ही. आता इथून जाता आता किती टाईम लागतो आम्हाला माहीत नाही. चला मग भेटूया लवकर, बघूया कसं चालतोय ब्लॉग. फायनली गाईज आता आम्ही पोचलो आहे तिथे आम्ही पोचणार होतो. साखरपा हा आमचा बस डेपो आहे साखरप्याचा. हे तुम्ही बघू शकता. हे आमच्या गावाचं साखरपा बस डेपो. बघा ही बस पण आली आहे. मी ॲक्च्युली आलतो फ्रेश व्हायला. तर दिदी पण आहे इकडे आली आहे. दिदी थांबली आहे. एक इन्सिडेंट झाला आहे तो आपण नंतर तुम्हाला सांगू, कळू काय झालं आहे नक्की काय आहे. तर आता बघू. आता भूक पण जाम लागले. वाजले 3. 2:30चा होता टायमिंग. जरा विचार केला की 2:30 वाजता जाऊ आम्ही, पोचू 2:30पर्यंत. पण नाही झालं की थोडा टाईम गेला आणि आम्ही नाही पोचलो म्हणून. तर आता वाजले 3. तर आता जेवायचं पण आहे तर त्यासाठी थांबलो आम्ही. दिदी पण आहे इकडे, दिदीला बघू शकता तुम्ही इकडे थांबले. ती वैतागली ती पण. ती हाय बोल. चला आता. तर इथे आपली गाडी उभी आहे सगळी. इथं आपण स्टॉप घेतला आहे. बोललो आता पहिलं दाखवू तुम्हाला की आम्ही इथे थांबलो आहे. मी आणि दिदी. दिदी कसा वाटला आज? खूप भारी इन्सिडेंट झाला आमचा. कुठलो आम्ही? ॲक्च्युली झालं काही असं की आम्ही येत होतो पण त्याचं स्किड झालं. तर स्किड झालं असं की दिदी जरा बघा काय झालं दिदी. फाटली माझी पॅन्ट. स्केटिंग कुठे लागला अजून. ॲक्च्युली आमची चुकी नाही, आम्ही सेफली ड्राईव्ह करत होतो. समोर झाला असं की रस्ता खराब होता आणि दुसऱ्या कोण गाडीवाल्याने अर्जंट ब्रेक लावला. तर त्या गाडीवाल्याला ठोकायच्या नाही म्हणून मीनी अर्जंट ब्रेक लावला आणि अर्जंट ब्रेकच्या नादात आम्ही स्पीड झालो आणि गाडी पडली. तर गाडी पडली तर काय एवढं काही इश्यू नाही, काय आम्हाला लागलं वगैरे नाही. तर फक्त असंच आहे की पॅन्ट फाटली, दिदीचीच पॅन्ट फाटली. सूर्य नमस्कार केला आम्ही लोकांनी लिटरली. आता जाम भूक लागली, धडपडलो पडलो खूप. आता आम्ही आता जेवायला चाललो. तर जेवतो आणि मग भेटूया तुम्हाला. आता पुढचा ट्रिप दाखवू गावाला जायचं. ठीक आहे चला. तर इथे आता आपण थांबलो जेवायला. जेवायसाठी आपण असं दिदीला विचारायला की काय खाणार. तर दिदी बोलते की मागो काय मागवायचं. तर माझी चॉईस होती ट्रिपल राईस. तर ट्रिपल राईस सध्या सूप आलं आहे. दिदी कसं वाटतंय? खूप भूक लागली ना. तर खरंच खूप भूक लागली. आम्ही जेवल्यानंतर आम्ही पुढे भेटू तुम्हाला, दाखवू पुढे आता पुढचा गावातला प्रवास कसा आहे आपला. आणि उद्याचं पण काहीतरी तयारी करायची, ते संध्याकाळी परत येणार आहे. तर आधी आपण जेवून घेऊ, त्याच्यानंतर बोलू पुढचं कसं काय होतं. ठीक आहे चला बाय.
आता फायनली आता आपण पोहोचलोय गावात. आता आपण थांबलोय. दीदी कसा वाटला ट्रिप, कसा वाटला ते सांगते. कसा वाटला ट्रिप? कुठलाय मस्त मजा आली. हा आमचा बुद्धविहार गावातला. आता थोडा सगळं तयारी चालू करणार आहे. पोचलो आता आम्ही फायनली. एवढा टूर करून करून थकलोय लिटरली. आम किती वाजले 4 वाजले ना. खूप टाईमपास करत आलो आम्ही आणि आता पोचलोय. जसं आता बघू पुढचं. आता उद्याचं तयारी म्हणजे मेन आता 10 तारखेला पालखी येणार आहे, तर उद्या आम्ही तयारी करणार आहे त्याची. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आजचा ब्लॉग लवकरच येईल. तुम्ही असं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, भेटूया. अरे हे